मी आणि आदू हा डबा घेऊन कुठं जातोय मी तुम्हाला पुढे सांगतेच. त्यानंतर किचनमध्ये आले. मॉर्निंग सुरुवात इथूनच होते सगळ्या गृहिणीची. किचनमध्ये येऊन मटकीची भाजी बनवायची होती. भाजीला फोडणी देत होते. कोणी गवारी पण म्हणतात, पण आम्ही तर मटकीच म्हणतो. भाजी बनली होती आणि भात पण रेडी होतं. म्हणलं की स्वयंपाक वगैरे झाले म्हणून आधी तिला ब्रश वगैरे करून दिला. तिचं ती करते, पण एवढं म्हणजे व्यवस्थित करते का नाही म्हणून मला नाही वाटत. म्हणून वेळ असला ना की मी करून देते, जर वेळ नसलं तर तिला करायला देते. आणि आज नाश्त्यामध्ये घावणं बनवलं होतं. तिला पण नाश्ता वगैरे करू घातला. अंघोळ पाणी सगळं तिचं काही आवरून मग तिला शाळेत पाठवून दिलं आणि निवांत मी आणि आजी नाश्ता करून घेतलं. आणि मनूचं असं काही सध्या चालू आहे. तिला घेण्यासाठी अशा नखरे ती करत असते, पण काय करणार ना. आणि पाळण्यामध्ये झोपवलं तर ती उठूनच बसत आहे, म्हणून खूप बघावं लागतं तिच्याकडे. संध्याकाळी आम्ही रागी दळायला जाणार होतो, मी आणि आदू. त्याच्यासाठी थोडे तांदूळ पण घेतले होते. त्यात मनूला असं वाटते की मी तिला पण घेऊन जाणार आहे, म्हणून गोड बाय ती करते. आणि माझ्या आधी ती बघा तुम्ही पुढे ती कसं जाते बाहेर, म्हणजे तिला तर खूप आनंद होतो. गिरणीमध्ये येतो तर काही भरपूर दळण होतं तिकडे, म्हणून तोपर्यंत इथं एक छोटंसं मार्ट आहे. काही बिस्किट लागणार होते, तिथं आलो आणि त्याची छोटी मोठी खरेदी केली. आणि आदिती बघा सगळं काही घ्यायलाच बघतीये, पण शेवटी जितकं लागणार आहे तितकंच काही घेतलं. आणि आजीसाठी लिंबोळी लागणार होती, जे की मेडिकलमध्ये मिळणार, म्हणून तिथं ते घेतली. ते घेतल्यानंतर परत गिरणीमध्ये आलो. मग तेव्हा कुठे त्यांनी रागी दळून दिली आम्हाला आणि ते घेऊन आम्ही घरी आलो. घरी आल्यानंतर पूर्ण अंधारात झालं होतं परत यायला. सामान वगैरे सगळं आवरून ठेवून दिलं, जे काही आणलेलं आहे ते बिस्किट वगैरे. मग उद्या मेथीची भाजी बनवायची होती, ती निवडून ठेवून दिली. आदल्या दिवशी आवरलं की कसं टाईम पण सेव्ह होतं. आणि मला उद्या केस धुवायचे होते, म्हणून म्हटले की एक छोटीशी रेमेडी जे की मी रेग्युलर करत असते केस धुवायच्या आधी. तेल गरम करून त्यामध्ये दासाल्याचे फुलं, कढीपत्ता आणि मेथी घालून कडवून देऊन छान केसाला मॉलिश करून ढिली अशी वेणी घालून सोडून दिलं की कसं म्हणजे केस गळणं कमी होतं. छान पण असतं, डॅन्ड्रफ वगैरे होत नाही. तर आजचा ब्लॉग असं काही होतं. चलो भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.